नमस्कार. रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण एकदम मोकळा सुटसुटीत साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. 1 वाटी मी इथे पांढरा शुभ्र साबुदाणा घेतलेला आहे मोठावाला. पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत. 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. 1 बटाटा सोलून कट करून घेतलेला आहे आणि इथे मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतलेली आहे. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक इथे पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा मी भिजत घालणार आहे. हा साबुदाणा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. चोळून चोळून याचे पूर्ण स्टार्च काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला साबुदाणा 2 वेळेस धुवून घ्यायचा आहे. शाबू इथे आपला 2 पाण्याने स्वच्छ धुवून झाला की यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास पाणी घालून अर्धा तासासाठी भिजत घालायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपल्याला हे सर्व पाणी साबूमधलं काढून घ्यायचं आहे. पाणी काढून झालं की याला साबूला आपल्याला 2 तास असंच भिजत घालायचं आहे, जेणेकरून आपला साबू एकदम फुलून टवटवीत आणि एकदम मोकळे मोकळे दाणे होतील. त्यासाठी आपण 2 तास आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. 2 तासानंतर आपण इथं साबुदाणा उघडून बघणार आहोत. हे बघा, एकदम छान फुलून एकदम असा मऊसूत भिजलेला आहे. आता याची आपण एकदम मोकळी फट्ट अशी खिचडी बनवून घेणार आहोत. सर्वात अगोदर गॅसवरती कढई ठेवून गॅस ऑन करून घेतलेला आहे. आता आपण घेतलेले पाववाटी शेंगदाणे यामध्ये डाग येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. सारखं आपल्याला ढवळत ढवळत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे सर्व मिक्स करत करत छान असे काळे डाग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आता याला आपल्याला थंड झालं की याचे सालं काढून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सर्व आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर एकदम याला थंड करून घ्यायचं आहे. शेंगदाणे एकदम थंड झाले की आपल्याला असे हातावरती कुस्करून याचे सर्व सालं काढून घ्यायचे. बऱ्यापैकी शेंगदाण्याची सालं काढून झाले की आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ओबडधोबड शेंगदाणे वाटून घेणार आहोत. शेंगदाणे एकदम असे दरदरीत जाडसर असे वाटून घेतलेले आहेत. चला तर आता उसळ बनवायला घेऊ. गॅस ऑन करून गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. आता कढईमध्ये घालूया 1 पळी तेल. तेल बऱ्यापैकी गरम झालेले आहे. आता यामध्ये घालणार आहे हिरव्या मिरचीचे तुकडे. हिरव्या मिरचीचे तुकडे बऱ्यापैकी तळून झाले की यामध्ये घालणार आहे आपण स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आलू, बटाटा. आमच्याकडे आलू म्हणतात, तुम्ही काय म्हणता नक्की सांगा. तर आता हे आपण छान असं परतवून घेतलेलं आहे. बटाट्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण मिक्स करत करत तळून घेतलेला आहे छान फोडणीमध्ये. मिरच्या देखील छान आपल्या तळल्या गेलेल्या आहेत. आता यामध्ये आपण घेऊया आपण भिजवून घेतलेला शाबू. सर्व शाबू टाकून झाला की यामध्ये आपल्याला वरतून घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. मिक्स करून घेऊया. सर्व शाबू मिक्स करून झाला की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. तुम्ही कोणतं मीठ खाता त्यानुसार ते मीठ वापरा. कोणी शेंदो नमक खातं, कोणी रेग्युलरचं मीठ खातं. तर आपण यामध्ये मीठ मिक्स करून घेतलेलं आहे. मीठ मिक्स करून झालं की वरतून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि असंच 2 मिनिटासाठी वाफवून ठेवणार आहे. 2 मिनिटावरती आपण छान असं वाफवून घेतलेलं आहे. एकदम सुटसुटीत अशी मोकळी फट्ट अशी आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार आहे. बघा, एक दाण्याला दाणासुद्धा चिकटत नाही आहे. परत एकदा वाफवून झाली की मिक्स करून घ्यायची आहे. सर्व खिचडी मिक्स करून झाली की अशी एकदम आहा मोकळी फट्ट आणि पांढरी शुभ्र अशी दिसत आहे. चला तर आता काढून घेऊया. वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि
हे बघा आपली साबुदाणा खिचडी एकदम मोकळी फट्ट आणि एकदम दाणेदार अशी बनवून तयार झालेली आहे. आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सूप या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.